तर एवढं सगळं हे डीमार्टमधून मी आणलं होतं. ₹69 मिळालेली आहे काजू. छान वाटतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ आपल्या या चॅनलमध्ये. तर सकाळची सगळी जी कामं आहेत ते उरकलेले आहेत आणि काम उरकलं आहे. म्हटलं चला आता जास्त काही नाही आहे, पण थोडंसं सामान घ्यायचं होतं. म्हटलं डीमार्टला जाऊया आणि तिथं सामान पण घ्यायचं होतं आणि थोडंसं मला तिथं कपड्यामध्ये म्हणजे लेगिन्स वगैरे बघायच्या होत्या. म्हटलं तिथं जरा थोडंसं व्यवस्थित रेटमध्ये मिळतात. मागील वेळेस मी आणलं होतं तर ते चांगल्या लागल्या होत्या. म्हटलं चला तिथूनच आपण बघूया. तर तिथं गेल्यावर मी तुम्हाला सगळे शेअर करेन. चला आता डीमार्टमध्ये गेल्यावर भेटू. डीमार्टला जायचं म्हटलं तर मी माझी फोर व्हीलर घेत असते. आता प्रत्येक महिलांचा हा प्रॉब्लेम असेल बरं का, जसा माझाही आहे. थोडं सामान घ्यायचं असं घरातून निघतो आणि डीमार्टला गेल्यावर मात्र एक पिशव्याऐवजी 2 पिशव्या भरतात. म्हणून मी ना स्कूटी न घेता फोर व्हीलरच घेत असते, कारण की हे मला माहीतच आहे, तुम्हालाही माहिती असेल. फायनली डीमार्टला येऊन पोहोचले आणि इथं ना आता आज ना काय माहिती कशामुळं पण भरपूर सारी गर्दी होती. मला तर वाटते पाऊस नव्हता त्याच्यामुळं. तर पार्किंगचा इश्यू ना सगळीकडेच असतो. बाहेर काही पार्किंग नव्हतं. मग आतमध्ये गाडी घालावी लागली. आतमध्ये एकदम पार्किंगमध्ये. आता तिथं म्हटलं की थोडासा टाईम लागतो आणि जिथे ना पार्किंगचाच फार इश्यू असतो. इथं फायनली गाडी पार्किंगला लावली आणि म्हटलं आता चला डीमार्टमध्ये दुपारी मी जाते शक्यतो, जेणेकरून गर्दी कमी असते. पण आज दुपारीच गेले होते, पण गर्दी ना मला जास्तच वाटली होती. ट्रॉली वगैरे घेतले आणि डीमार्टमध्ये आतमध्ये गेले. आता इथं मुलांचा ब्रेकफास्टसाठी ना इथं मी म्युस्ली घेत होते. कधी-कधी बरं पडतं रोज वेगवेगळं काय बनवायचं. मग कधी लाडू, खजुराचे लाडू, कधी-कधी म्युस्ली, कधी-कधी मग थोडंसं वेगळं असं काही बनवून सकाळी ब्रेकफास्टलाही बरं पडतं म्हणून ते म्युस्ली वगैरे घेतली. आणि डायरेक्ट मी आता हे तुम्हाला दाखवते. सामान घेऊन बाहेर आले. डीमार्टच्या आतमध्ये ना सामान घेताच एक कॉल आला कस्टमरचा, की मावा केक पाहिजे म्हणून संध्याकाळपर्यंत. मग काय बाकीचं शूट घेत बसले नाही. पट जे सामान लागते ना ते घेतलं. कारण की शूट घेत बसलं ना, खरंच सांगते बराचसा टाईम जातो. म्हटलं जाऊ द्या, आता जे काही सामान घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यावर निवांत असं दाखवेनच. तर इथं फायनली आले. गाडी इथं पार्किंगला लावलेली होती आणि तुम्हाला मी म्हणलंच होतं, एक पिशवी थोडंच सामान घ्यायचं होतं, एक पिशवी एवढं. पण ते घेता 2 पिशव्या झाल्या. हा डीमार्टचा खरंच सांगते तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि आपण बजेट ना समजा 5,000चं पकडलं ना, तर 8,000 हे बिल होतंच डीमार्टचं. पण जास्त काही मला किराणा म्हणजे ग्रोसरी वगैरे घ्यायचं नव्हतं. माझंच थोडीशी शॉपिंग होती आणि थोडंसं किचनमधलं. पण ते घेताच ना जास्तच सामान झालं. आता बरंच सारं सामान घेतलं आहे. तुम्हाला मी घरी गेल्यावर नक्की शेअर करेल. आता घरी गेल्या केकची ऑर्डर आहे ती पहिले बनवेल. नंतर मग निवांत तुम्हाला जे सामान घेतले मी ते शेअर करणारच आहे. आणि आता हे भरपूर सामान होतं म्हणून ना फोर व्हीलर बरी पडते. आणि मी सुद्धा सांगेल की प्रत्येक महिलांनी ना गाडी चालवायला शिका. अजिबात म्हणजे आपल्या मिस्टरांच्या किंवा हसबंडच्या ह्याच्यावर डिपेंड राहू नका. स्वतःला जर जे काम येत असेल ना, तर तुम्हाला सांगते कुठंच अडत नाही. आपण कुठंही, कधीही आणि कसंही जाऊ शकतो. आणि हा मला ना एक छान कॉन्फिडन्स आला आहे. तेच मी शेअर करते. सगळं सामान घेतलं आणि घरी येण्यासाठी इथे निघाले. आता घरी आल्यानंतर तर काल डीमार्टमधून आले की एक अर्जंट ऑर्डर होती केकची. त्यामुळं तुम्हाला जे डीमार्टमधून मी आणले, शॉपिंग केले, ते काही दाखवता आलं नाही. आणि त्या केकच्या गडबडीमध्ये मग विसरून गेले. परत संध्याकाळचं रुटीन स्वयंपाक वगैरे. तर आता हा दुसऱ्या दिवसाचं शूट घेते. तर मी डीमार्टमधून एकच वस्तू आणण्यासाठी गेले होते. म्हटलं तिथं लेगिन्स चांगल्या भेटतात आणि प्राईस पण मला ठीक वाटते म्हणून. पण ते आणता मी एवढं सामान आणले. आता काय काय आणले ते तुम्हाला मी दाखवतेच. तर आता मी डाएट करते थोडा तर त्यासाठी इथं मी ना हे ऑइल स्प्रेची बॉटल मला तिथे दिसली डीमार्टला. चांगली वाटली मला. म्हटलं चला तेल थोडंसं आपल्याकडून कधी जास्त पडतं आणि थोडंसं कमी. तर याची प्राईस मला हे 199ला पडलेली आहे. तर असं स्प्रे केला की ऑइल आपल्या तव्यावर वगैरे आपण ज्यावेळेस डोसे करतो किंवा मूग चिल्ला वगैरे करतो त्यावेळेस इथून मग स्प्रेने थोडंसं तेल कमी पडतं असं माझं अंदाज आहे. तुमचं काय ते मला कमेंट करून सांगा. छान वाटली मला म्हणून मी ही घेतलेली आहे. ही मला 200 रुपयाला भेटलेली आहे. जवळ दिसते का?
त्यानंतर भाजी वगैरे धुण्यासाठी हे छोटासा ट्रे घेतला. आता हा कितीला आहे त्याचं लेबल पण काढलंय का नव्हतंच काय माहिती, पण 100च्या आसपास याची काहीतरी प्राईस असेलच. भाज्या वगैरे धुण्यासाठी किंवा भेंडी धुतो पाणी निथळण्यासाठी हे खूप छान वाटलं म्हणून मी घेतलेलं आहे. आणि आता मी केक बनवते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आणि त्यासाठी माझा स्प्रे ना तुटला होता. मग हा स्प्रे एकच होता इथं, दुसरे डिझाईन काही नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. परत सवय लागली याची, त्यामुळे चमचा आणि वाटणी केक बनवायला म्हणजे ते स्पॉन्ज आपलं सोक करायला ना ते आता नको वाटतं, स्प्रेची सवय लागली त्याच्यामुळे. हा घेऊन आले, हा मला 50 रुपयाला भेटला. आता आणि मी इथं ह्या काचेच्या 3 भरण्या आणलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर लोणचं ठेवायचं होतं मला एका ह्याच्यामध्ये, आणि चटण्या वगैरे ठेवायलाही छान वाटल्या. म्हटलं की 3चा सेट घ्यावा. ॲक्च्युली एकच घ्यायची होती, पण म्हटलं चला 3चा सेट होऊन जाईल. छान चटण्या ठेवू दोन्ही ह्याच्यात, एकाच्यात लोणचं ठेवू, डायनिंगवरही छान दिसेल म्हणून. तर 69 रुपयाला मिळालेली आहे ही काचेची, छान वाटली. याचे जे लीड आहेत ना हे खूप सुंदर वाटले मला बघा, त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत, मस्त वाटत होते. त्यानंतर इथे बॅक क्लिप पण घेतलेल्या आहेत ना. कधी कधी मग काय होतं, खायच्या पण वस्तू असतील किंवा मग आपलं आपण सामान बॅगमधून काढतो, कधी कधी मग थोडंसं शिल्लक राहतं, तर ह्या बॅक क्लिप्स ना बऱ्या पडतात, म्हणजे त्याच्यामध्ये आळी जाळी होत नाही. यासाठी हे बॅग हे मला 59 रुपयाला भेटलेलं आहे. 59 रुपयाला हे बॅक क्लिप मिळालेले आहेत. याच्यामध्ये किती तुम्हाला सांगते, मोठ्या 3 आहेत, मीडियम 4 आहेत. आता हे भांडं आणलेलं आहे ॲक्च्युली चहा बनवण्यासाठी. मला घ्यायचंच होतं, पण मला इथं ना स्टीलचा याला असा दांडा पाहिजे होता. तर ते ऑनलाईन बघितले तर भेटेल, पण मला असं चेक करूनच घ्यायचं होतं. डीमार्टला हे छान वाटलं, कारण की हे ना थोडंसं जाड बुडाचं आहे आणि कॉपर याला आहे ना खाली बुडायला, त्यामुळे मला चांगलं वाटलं थोडंसं. आणि इथं मला स्टीलचा दांडा पाहिजे होता ॲक्च्युली, पण मला तसं भेटला नाही. डीमार्टला पण ऑनलाईन भेटत होता, पण मला चेक करूनच हे भांडं घ्यायचं होतं, घेईलच. तर हे मला 200 रुपयाला मिळालेलं आहे. 200 रुपयाला का छान वाटतंय, म्हणजे कधी चहा तर होईलच, पण पाणी वगैरे गरम करायला सुद्धा हे छान. आणि त्यासोबत हे हार्पिक ड्रेन पावडर पण मी आणतेच, कारण की तुम्ही अजून माझा किचन टिप्सचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, याचा काय वापर होतो. आणि तुम्हाला मी पावसाळ्यामध्ये आपलं किचन स्वच्छ कसं राहील ना या रिलेटेड मी टिप्स सांगितलेल्या आहेत. 5 अतिशय उपयुक्त आहेत, आणि आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं ना तर आपलं किचन स्वच्छ नीटनेटकं राहतं आणि सुंदरही राहतं, आणि याच्यामुळे आपण हॅप्पी होतो, आपली फॅमिली हॅप्पी आणि हेल्दी सुद्धा राहते. तर नक्कीच किचन टिप्सचा व्हिडिओ बघा, पावसाळ्यातील किचन टिप्स 5 किचन टिप्स आहेत त्या नक्की बघा. त्यासोबत आता मी एक लेगिंग आणायला गेले होते, त्यासोबत हे घेऊन आलेले आहे. तर 200 रुपयाला छान मिळालेलं आहे, कापड खूप सुंदर आहे, मस्त कापड आहे ह्याचं सुद्धा. हे बघा असं सॉफ्ट आहे, अँकल लेंथ. ही लेगिंग मला मिळालेली आहे 200 रुपयाला, 199ला. आणि खरंच काय सांगते, क्वालिटी चांगली आहे. लायराचे पण आहेत, पण त्याची प्राईस जास्त आहे, त्याच्यामुळं मी डीमार्टमधनंच मी प्रेफर करते की लेगिंग्स घ्यायची. एक ही घेतलेली आहे, त्यासोबत हा टॉप आवडला तो सुद्धा घेतला. आता माझं कसं आहे, मी काही शॉपिंगला वगैरे जात नाही, पण मॅट फिनिशिंग आहे आणि छान वाटली डिझाईन याची. कलर पण मस्त आहे, माझ्याकडे कलर काय नव्हता, आणि प्राइस पण ठीक आहे. मला जिथं आवडेल ना तिथं मी शॉपिंग करत असते. डीमार्टला एखादा टॉप आवडला मी डीमार्टला घेते, किंवा पुण्यामध्ये FC रोडला पण छान मिळते शॉप, म्हणजे छान असतात टॉप वगैरे, कुर्तीज वगैरे, तिथं घेते.
नाहीतर दुकानात आवडले दुकानात घेते, असं सहज गेला आवडले की घेऊन येते मी. असं स्पेसिफिक म्हणजे जा शॉपिंगला तिथूनच घेऊन ये असं काही नाहीये माझं. तर हा एक टॉप घेतला आणि कापड पण मस्त आहे, एकदम छान आहे, स्मूथ कापड आहे. मला स्मूथ कापडाचेच खरंच सांगते, कापड असलेले ना कुर्तीज साड्या खूप आवडतात. तर हे तुम्हाला मी सांगते कुर्तीज कितीला मिळाली मला, 399ला. 399ला मिळालेली आहे. अशी आहे कुर्ती. तर मला छान दिसेल का नाही हे कमेंट करून नक्की सांगा. तर हा एक टॉप झाला आणि याच्यावरच मग मी ह्याच्यावर पण होतेच लेगिन आणि बाकीच्या पण कुर्तीजवरसाठी मी लेगिन्स घेतलेले आहे. त्याच सोबत आता हे खूप सुंदर ड्रेस आहे, मला खूप आवडला. ही एक शॉर्ट कुर्ती आहे, बघा. याचा नेक आहे ना तो सुद्धा खरंच खूप सुंदर आहे, हे बघा. आता याला फिटिंग करायची ऍक्च्युअली, नाही तर मी तुम्हाला घालून दाखवलं असतं. फिटिंग केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या नेक्स्ट दिसेलच कधी मी घातला तर कलर पण खूप सुंदर आहे याच्यावरती. हा नेक आहे ना हा मला खूप आवडला. एम्ब्रॉयडरी आहे ना ती पण खरंच खूप सुंदर आहे. शॉर्ट आहे, थोडीशा लूज आहे, मी घालून बघितलं होतं त्याच्या ट्रायलला. तर याची प्राइस हा 399ला मला भेटलेला आहे. आणि कलर पण खूप सुंदर आहे, मला खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. तर ही शॉर्ट कुर्ती घेतली, 400 रुपये, 399ला मिळाला. आणि याच्यावर ना हा प्लाझो होता, हा तर खूप आवडला मला. याचा कपडा आहे ना चिकन मधला, खरंच सांगते खूप सुंदर आहे हा प्लाझो सुद्धा, हे बघा. आणि खाली आणि हे जो वर्क आहे ह्याचं खूप सुंदर आहे बरं का. कपडा पण असा खूप छान आहे, एकदम कॉटन चिकन म्हणतात ना, चिकन कपडा त्याच्यामधला. आणि गोल्डन कलरचा आहे. 2-3 कुर्तीवर तर हमेशा होईल, शॉर्ट कुर्तीवर. तर हा थोडासा महाग आहे, पण कपडा चांगला असल्यामुळे मी घेतला. 599ला आहे, 600 रुपयाला मला प्लाझो मिळाला. तर एक प्लाझो घेतला तर याच्यावर 2-3 आरामशीर शॉर्ट कुर्ती होऊन जातात, म्हणून म्हटलं चला चांगल्या क्वालिटीचा घेतला की मग टिकतो पण. आणि याच्यावरती हा प्लाझो घेतलेला आहे, सूट होईल असं. जवळ ही कुर्ती पण तुम्हाला जवळून दाखवते. अशी कुर्ती आहे. तर डीमार्टमधून एवढी शॉपिंग केलेली आहे, तर यातलं तुम्हाला काय आवडलं नक्कीच कमेंट करून सांगा. यातली कुर्तीच कुठली चांगली वाटली ते पण मला सांगा. तर हे झाले कपडे आणि हे झालं आपलं किचनचं सामान. अशी माझी होती डीमार्टमधली शॉपिंग. तर एवढं सगळं या डीमार्टमधून मी आणलं होतं. तुम्हाला यातलं काय आवडलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच एखाद्या छानशा टिप्ससोबत, ब्लॉगसोबत किंवा शॉपिंगसोबत. चला बाय.